आपण पाहत आहात बहुजन इंडिया टोडे। बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। अमरावती ब्रेकिंग न्यूज। 18 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार, 5 संशयित आरोपी ताब्यात। आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूया ताज्या ताज्या घडामोडी। अमरावती जिल्ह्यातील भानखेडा गावाजवळील जंगल परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। 18 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडिता तिच्या मित्रासोबत दुचाकीवरून प्रवास करत असताना अचानक 5 जणांनी त्यांना अडविले। आरोपींनी दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यावेळी पीडितेच्या मित्राच्या खिशातील सुमारे 120 रुपये काढून घेतले। त्यानंतर आरोपींपैकी एकाने पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे। घटनेनंतर पीडितेची प्रकृती खालावल्याने तिला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन यांनी तत्काळ गुन्हा नोंदवून कारवाई केली असून 5 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। या संदर्भात अधिक तपास सुरू असून आरोपींविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मेळे। दिनांक 28/3/26 रोजी रात्री 8:30 ते 9:15च्या सुमारास पोलीस ठाणे फ्रेजरपुरा हद्दीतील भानखेडा या गावाकडे जाणाऱ्या रोडवर जंगल परिसरामध्ये एक युवक व त्याची मैत्रीण असे त्या ठिकाणी ऍक्टिव्हा वाहनावरून जात होते। 5 लोकांनी त्यांना त्या ठिकाणी अडवले, त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्याकडील 120 रुपये काढून घेतले आणि त्याच बरोबर त्यातील एका आरोपिताने या पीडितेवर लैंगिक शारीरिक अत्याचार केलेले आहेत। याबाबत या अनुषंगाने पोलीस ठाणे फ्रेजरपुरा येथे अपराध क्रमांक 189/26 कलम 70(1), 77, 127(2), 310(2), 351(3) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यातील 5 आरोपितांना पोलीस ठाणे फ्रेजरपुरा, क्राईम ब्रांच आणि इतर सर्व आयुक्तालयातील डीबी पथके अशा संयुक्त पथक स्थापन करून ताब्यात घेण्यात आलेला आहे। पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत।